नमस्कार, आज मी बनवणार आहे बोंबील मसाला। तर त्याच्यासाठी मी 8 पाव बोंबील घेतले, 2 मोठे कांदे घेतले, त्याच साईजचे टमाटे पण घेतले, थोडासा आल्याचा तुकडा, 1 लसणाची कांडी आणि थोडीशी कोथिंबीर। चला तर मग बोंबील साफ करून घेते मी। बोंबील कसे साफ करायचे ते पण बघा। बोंबील साफ करताना पहिल्यांदा डोकं कापून घ्यायचे, मग त्याची ही पक्क कापून घ्यायची। कापताना थोडं जवळूनच कापायचं, तिथे थोडं चिटकेल राहते। शेपटी कापून घ्यायची, मग त्याचे तुम्हाला लागल त्या साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे। पोटातली घाण पण काढून घ्यायची। अशाच पद्धतीने मी साफ करून घेणार आहे। मी एका वाटीमध्ये 1 तांब्या पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये आपण बोंबील टाकून देणार आहे, कारण की पाण्यामध्ये टाकल्याने त्याचा वैसपणा आणि वरची घाण पण निघून जाते। तर मी बाकीचे बोंबील साफ करून घेते। मी बोंबील साफ करून घेतले। आता ते 5-10 मिनिटं असेच पाण्यामध्ये ठेवणार आहे। तोपर्यंत मी कांदा आणि टमाटर किसून घेणार आहे। कांदा आणि टमाटे किसून घेतलंय मी। आता आहे ना, आलं आणि लसूण मी ठेचून घेणार आहे। आपल्याला कालवण्यासाठी लागणारे साहित्य सर्व मी तयार करून घेतलंय। आता मी चूल पेटून घेते। हे बघा, आपली चूल किती मस्त पेटली आहे। मी आता कढई ठेवून घेणार आहे। मी 2 चमचे तेल टाकून घेते। मी 2 चमचे तेल टाकून घेतलंय। आता पहिले कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर परतला आहे। टमाटर टाकून घ्यायचं आहे, ते पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे। कांदा टमाटा परतस तोपर्यंत आहे ना, मी बोंबील चांगले असे धुवून घेणार आहे। थोडी चोळूनच धुवायचे, म्हणजे त्याच्यावरची घाण निघून जाते। डबल एकदा पाण्यात धुवून घ्यायचे। ठेचलेलं आलं आणि लसूण टाकून द्यायचे। कांदा टमाटर चांगला असं परतलंय। आता मी त्याच्यात मसाले टाकून घेणार आहे। मसाल्यासाठी मी पहिले 1 चमचा मिरची घेणार आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कणी। हे सर्व असं एकत्र करून घ्यायचंय। मसाला चांगला परतलाय। आता धुईल बोंबील मी टाकून देते। टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे। चांगले एकत्र करून घेतलंय। आता 1 तांब्या पाणी टाकून द्यायचंय।
चवीपुरतं मीठ टाकायचंय. आता हे आपल्याला 10-15 मिनिटं शिजून द्यायचे. आपलं कालवण चांगलं असं 10-15 मिनिटं शिजलंय. आता मी त्याच्यावरती नाही का कोथिंबीर टाकून घेणार आहे. मस्त असं झणझणीत झालंय. आता त्याच्यासोबत खायला मी बाजरीची भाकर करून घेते. एकदम मस्त भाजी झाली आहे. अशा पद्धतीने नक्की करून बघा. बाजरीच्या भाकरीसोबत अतिच मस्त लागते. तुम्ही नक्की करून बघा.